अहिल्यानगर मार्ग उजळला. पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा 140 नवीन पथदिव्यांनी. नवीन पथदिव्यांमुळे अहिल्यानगरचा महामार्ग उजळला. आमदार संग्राम जगताप. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा या महत्त्वाच्या मार्गावर 140 नवीन पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आणि त्याचे लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. नवीन पथदिव्यांमुळे रस्ता उजळून सुरक्षित होईल, नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनेल, तसेच परिसरातील व्यापारी गतिविधींना चालना मिळेल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. या सोहळ्यात महापौर ज्योतिताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी यांनीही नागरिकांसाठी उजळलेला सुरक्षित मार्ग हे प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक जो अहिल्यानगर आता दोन भागामध्ये जे आता विभागला गेलेला आहे, म्हणजे अहिल्यानगर शहर उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग. अहिल्यानगर दक्षिण म्हणजे पत्रकार चौकाच्या पलीकडचा भाग, म्हणजे DSP चौक ते पत्रकार चौक, आणि उत्तरेचा भाग म्हणजे आता आपल्या पत्रकार चौक ते DSP चौक ते इकडे सावडीचा भाग. आणि या अहिल्यानगर शहराच्या उत्तर विभागामध्ये आज कुठंतरी जो प्रमुख मार्ग आहे की पत्रकार चौक ते माऊली संकुल चौक ते प्रेमदान चौक, आणि प्रेमदान चौकचा पासून तर अगदी आपल्या बोलेगाव फाट्यापर्यंत जो रस्त्याचं काम जे सुरू होतं ते आता पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्याने एक चांगले पोल, जे अद्ययावत पोल, पूर्वी आपले पोल जे असायचे ते संपूर्ण जमिनीमध्ये असायचे आणि जमिनीमध्ये असल्या कारणानं ते काही काळांतरानंतर हे खराब व्हायचे, गंज पकडायचे, आणि मग ते कुठे छोट्या एखादी गाडीची धडक बसली तरी तो पोल आपल्याला कुठेतरी खाली आलेला पाहायला मिळायचा. पण आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे मुंबईच्या धर्तीवरती की जे पोल आता जमिनीमध्ये फिट न करता आता त्याला नटबोल्टमध्ये फिटिंग आलेलं आहे, तसे अद्ययावत पोल्स आणि त्याच्यावरती चांगल्या LED लाईट्स या बसवण्यात आलेल्या आहे. त्याच्या माध्यमातून आता या संपूर्ण महामार्गाला एक चांगलं लाईट मिळाल्यामुळं आता याच्यामध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण, व्यापारी करायला एक चांगल्या प्रकारे एक चालना मिळण्याकरता या संपूर्ण परिसरामध्ये आता या लाईटचा उपयोग होणार आहे आणि शहराच्या वैभवात देखील चांगल्या प्रकारची लाईटमुळे एक भर पाडणार आहे. आज संत गाडगे महाराज जयंती निमित्त शहरातील महत्वाच्या असणाऱ्या पत्रकार चौक ते बोलेगाव फाटा या नगर मनमाड रस्त्यावरती महापालिकेच्या वतीने 140 पोल नव्याने उभा केलेले आहेत आणि त्यावरती स्ट्रीट लाईट देखील आज आपण लावलेले आहे. या कार्यक्रमाचं आज लोकार्पण झालेलं आहे. नागरी दलितेतर वस्तीमधून हे काम प्रस्तावित होतं आणि जवळजवळ 140 पोल या ठिकाणी आज लोकार्पण करण्यात आलेले आहे. नव्याने पोल लावलेले आहेत. परंतु माझी अहिल्यानगर वासियांना विनंती आहे किंवा जे डिजिटल केबलवाले आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण या महापालिकेच्या पोलचा वापर करून आपली केबल ओढण्याचं काम भविष्यात करू नये. असं जर आपलं काम करताना जर आढळलं किंवा या पोलवरती जर काही केबल्स असतील तर त्या महापालिकेकडून डायरेक्ट कट केल्या जातील आणि उपद्रवाखाली त्यांच्यावरती गुन्हे देखील आम्ही दाखल करणार आहोत. तरी माझी सर्वांना विनंती आहे की स्वच्छ आणि सुंदर अहिल्यानगरसाठी आपण या पोलवरती कोणत्याही प्रकारचे पोस्टर लावू नये, कोणत्याही प्रकारच्या वायरी ओढू नये. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.